बघा, नेक्स्ट टाइप आहे आपला डबल स्लाइडर क्रँक चेनचे इन्व्हर्जन बघूया आपण. लास्ट लेक्चरला आपण सिंगल स्लाइडर क्रँक चेनचे इन्व्हर्जन पाहिलेले आहेत. आता डबल स्लाइडर क्रँक चेनचे इन्व्हर्जन बघू. डबल स्लाइडर क्रँक चेन मध्ये नावातच सांगितलंय बघा, डबल स्लाइडर याचा अर्थ काय असणार आहे, दोन स्लाइडिंग पेअर राहतील आणि उरलेल्या दोन टर्निंग पेअर राहतील. दॅट्स इट. ते तिथं लिहिलेलं आहे मी. कायनेमॅटिक चेन कन्सिस्ट ऑफ टू स्लाइडिंग पेअर अँड टू टर्निंग पेअर इज नोन ॲज अ डबल स्लाइडर क्रँक चेन. ज्या कायनेमॅटिक चेन मध्ये, चेन माहिती ना सगळ्यांना, ज्यावेळेस लिंक्स जोडलेले राहतात एक दुसऱ्याला, त्याला आपण चेन म्हणतो. बेसिकली चेन काय राहतं, लिंक काय राहतं, मेकॅनिझम काय राहतं, स्ट्रक्चर काय राहतं, हे सगळं शिकलोय आपण सुरुवातीला. तुम्ही लेक्चर बघायचे तर नसेल लक्षात येत परत. तर कायनेमॅटिक चेन म्हणजे काय, एखादी कायनेमॅटिक चेन ज्यामध्ये दोन स्लाइडिंग पेअर राहतील, दोन टर्निंग पेअर राहतील, अशा कायनेमॅटिक चेनला आपण डबल स्लाइडर क्रँक चेन असं म्हणू शकतो. डबल स्लाइडर क्रँक चेन मध्ये किती इन्व्हर्जन आहेत? 3. इलेक्ट्रिकल ट्रॅव्हल, स्पोल शॅक आणि ओल्ड हँड कपलिंग. तिन्ही तुमच्या एक्झाम मध्ये 4 मार्कला त्या तिघांपैकी कोणता तरी एक कन्फर्म राहील. ठीक आहे. या तिघांमधनं एक, डबल स्लाइडर मधून मोस्टली एक इन्व्हर्जन तुम्हाला एक्सप्लेन करायला नक्कीच विचारलं जातं. बऱ्याच वेळेस इलेक्ट्रिकल ट्रॅव्हल, ओल्ड हँड कपलिंग तर बऱ्याच वेळेस येऊन गेलेलं आहे. स्कोचेक बी बऱ्याच वेळेस आलेलं आहे. सो तिन्ही व्यवस्थित एकदम प्रिपेअर करून ठेवायचे, कारण तिघांमधनं एक 99% सांगतोय मी की या तिघांमधनं एक येईलच. आणि 100% गॅरंटी की तिन्ही टाईपचे जे इन्व्हर्जन पाहिले, 4 बार चेन, सिंगल स्लाइडर, डबल स्लाइडर, तिन्ही टाईपचे जे इन्व्हर्जन्स पाहिले त्या तिघांमधनं कमीत कमी 8 मार्कचे 2 कोणतेही मेकॅनिझम एक्सप्लेन करायला 100% विचारले जातील. आणि त्या 8 मार्क पैकी 4 मार्कचा याच्यामधूनच एक क्वेश्चन राहील. बघा, आता पहिल्या याची डायग्राम ड्रॉ करून घेतली मी इलेक्ट्रिकल ट्रॅव्हलची. त्याचं लिहून देईल मी. पहिले एकदा सांगून देतो की त्याचं मेकॅनिझम होतं कसं आहे. बघा, आता इलेक्ट्रिकल ट्रॅव्हल मध्ये आपल्याला काय महत्वाचं माहिती आहे की 2 स्लाइडिंग पेअर पाहिजे, 2 टर्निंग पेअर पाहिजे. बघा, या ठिकाणी तुम्हाला 2 स्लाइडर दिसत आहेत, ए वर आणि बी वर. तर हा पहिला जो स्लाइडर आहे त्याला लिंक 3 नाव दिलंय, हा दुसरा स्लाइडर आहे याला लिंक 1 नाव दिलंय. ठीक आहे. लिंक 1, लिंक 2, लिंक 3. आणि या दोन्ही स्लाइडरला जोडण्यासाठी एका रॉडचा, एका बारचा वापर करतोय आपण, ज्याला आपण नाव दिलंय लिंक 2. आता होतं काय, तर हे जे स्लाइडर आहे, हे स्लाइडर्स जे दिसत आहेत तुम्हाला, ह्या ज्या पोर्शन मध्ये, ज्या स्लॉटेड प्लेट मध्ये ते स्लाइड करताय, त्या स्लॉटेड प्लेटला आपण लिंक 4 नाव दिलं. तर स्लॉटेड प्लेट किती आहेत? 2. ही एक हॉरिझॉन्टल आणि ही एक व्हर्टिकल. एक्झॅक्टली त्या दोन्ही स्लॉटेड प्लेट जे आहेत 90 डिग्री मध्ये एक दुसऱ्याला है ना, किंवा असं समजून घ्या 90 डिग्री मध्ये ग्रूव्ह केलेला आहे, त्याला स्लॉट केलेलं आहे. मधून पोकळ आहेत ना, ते मधून गॅप आहे त्यांच्यामध्ये. सो या दोन्ही ज्या स्लॉटेड प्लेट आहे, ही काय झाली तुमची लिंक नंबर 4. पहिला स्लाइडर लिंक नंबर 1, दुसरा स्लाइडर लिंक नंबर 3. दोघं स्लाइडरला जोडणारा जो रॉड आहे, जो बार आहे, त्याला लिंक नंबर 2. आणि ते स्लाइडर ज्या स्लॉटेड प्लेट मध्ये स्लाइड करताय त्या स्लॉटेड प्लेटला नाव दिलं आपण लिंक नंबर 4. तर आता हे स्लाइडर काय होणार आहे, बेसिकली हा जो स्लाइडर आहे या हॉरिझॉन्टल स्लॉटेड प्लेट मध्ये तो स्लाइड करणार आहे. हा व्हर्टिकल स्लाइडर जो आहे तो व्हर्टिकल प्लेट मध्ये स्लाइड करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी पेअर आहे, हा जो बार आहे, ठीक आहे, हा बार काय करेल बघा. आता जसा हा खाली येईल, तशी ही प्लेट जी ही बघा, आता जसं खाली खाली येत जाईल या पद्धतीने असं येईल. तर हा इकडचा जो हा जो स्लाइडर आहे तो कुठं जाईल? मागे, है ना. तर आता ही जी पर्टिक्युलरली आपला बार आहे तो काय होतोय? टर्न होतोय असा. ज्यावेळेस हा स्लाइडर खाली चालला जातो, हा कुठे येत जाईल? परत समोर असं येऊन जाईल. ठीक आहे. मग ज्यावेळेस हा वरचा स्लाइडर खालून वर यायला लागेल परत, तर मग हा कुठं जाईल? आता या पद्धतीने, हा परत या पद्धतीने असं होईल. ठीक आहे. तर जो बार आहे तो बेसिकली काय परफॉर्म करतोय? काय फॉर्म करतोय? टर्निंग पेअर फॉर्म करतोय. बार इज फॉर्मिंग द टर्निंग पेअर. आणि टर्निंग पेअर तो कोणासोबत फॉर्म करणार आहे? ऑफकोर्स लिंक 3 सोबत पण आणि लिंक 1 सोबत पण. सो बारने हा जो बार आहे, जो लिंक 2 आहे तुमचा, तो लिंक 1 आणि लिंक 3 सोबत कोणत्या पेअर फॉर्म करतोय? टर्निंग पेअर फॉर्म करतोय. आणि लिंक 3 आणि लिंक 1 हे दोन्ही जे या स्लॉटेड प्लेट मध्ये काय होत आहे? स्लाइड होत आहे. तर म्हणून लिंक 3 आणि लिंक 1 हे दोन्ही लिंक 4 सोबत काय फॉर्म करताय? ते स्लाइडिंग पेअर फॉर्म करताय. सो लिंक 1 and 3 is forming a turning pair with link 2. Link 3 and 1 forming sliding pair with link 4. ठीक आहे. दोन्ही टाईपच्या पेअर काढल्या आहेत. ठीक आहे. काही जास्त कठीण नाही आहे, जस्ट खालीवर होणारे ग्रूव्ज मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काय की ह्या स्लॉटेड बारवर, ठीक आहे, या स्लॉटेड बारवर तुम्ही कोणताही एक पॉइंट कन्सिडर करा. जसा मी या ठिकाणी पी केलेला आहे, तुम्ही इथं करू शकता, इथं करू शकता, इथं करू शकता, वेरेवर द यू वॉन्ट ऑन दॅट स्लॉटेड बार.
त्या बारवर एक पॉईंट घ्या. जसं समजा त्या रॉडवर आहे ना मी एक पेन्सिल लावून दिली अशी है ना, छोटीशी पेन्सिल लावून दिली आणि त्याच्या मागे एक पेपर ठेवून दिला असा, आणि तुमचं मेकॅनिझम इथं परफॉर्म होतंय. मागे जर तुम्ही पाहिलं तर असा तो मेकॅनिझम ज्यावेळेस फिरतो तो बरोबर एक इलिप्स मध्ये फिरत असतो. तो जो पी पॉईंट दिसतोय ना तुम्हाला, जसं तो पूर्ण 2 स्लाइडिंग मोशन टर्निंग पेअर जेव्हा कम्प्लीट होईल त्यावेळेस हा जो पी आहे हा बरोबर एक रोटेशन कम्प्लीट करून देतो आणि हा काय फॉर्म करतोय, दिस इज नथिंग बट इलिप्स. तर असं म्हटलं जातं, म्हणून त्याच्यावरूनच त्याला इलिप्टिकल ट्रॅमल नाव देण्यात आलेलं आहे. इलिप्टिकल ट्रॅमल इज द मेकॅनिझम विच इज यूज टू फॉर्म अ इलिप्स. कशासाठी यूज केला जातो, हा इलिप्स फॉर्म करण्यासाठी यूज केला जातो. ठीक, चला आता स्टार्ट करूया आपण याचं थेरी. जी थेरी मी ती लिहून देतो. कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल, एनिमेशन तर मी टाकेलच थेरी नंतर. बघा इलिप्टिकल ट्रॅमल 5 पॉईंट लिहिलेले आहेत मी याचे, जे तुम्हाला एक्सप्लेन केले तेच लिहिलेलं आहे या ठिकाणी. पहिला पॉईंट काय लिहिलंय, इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू ड्रॉ इलिप्स, है ना. एक असं इन्स्ट्रुमेंट आहे जे इलिप्स ड्रॉ करण्यासाठी वापरलं जातं. कसं ड्रॉ होतं मी तुम्हाला सांगितलं. एखादा रॅन्डम पॉईंट स्लॉटेड त्या बारवर, सॉरी लिंक 2 वर कन्सिडर करा. तो लिंक 2 वर जो पण पॉईंट तुम्ही कन्सिडर केलाय तो बरोबर इलिप्सच्या फॉर्म मध्ये फिरून जातो. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, द इन्व्हर्जन कसं ऑब्टेन केलंय. द इन्व्हर्जन इज ऑब्टेन बाय फिक्सिंग द स्लॉटेड प्लेट दॅट इज लिंक 4. या लिंक 4 जी आहे बेसिकली स्लॉटेड प्लेट जी ती फिक्स आहे ना, ती मोशन मध्ये थोडी आहे. याचा अर्थ ही स्लॉटेड प्लेट जी आहे ती कशी आहे, फिक्स्ड आहे. असे तुम्ही डॅश दाखवले तरी ठीक आहे, नाही दाखवलं तरी चालतं. काही बुक मध्ये दाखवलेलं राहतं, काही बुक मध्ये नाही दाखवलेलं राहतं. तर ही जी स्लॉटेड प्लेट आहे बेसिकली तुमची, ती कशी आहे, फिक्स्ड आहे, ती मोशन मध्ये नाहीये. तर हे जे इन्व्हर्जन आपल्याला भेटलंय इलिप्टिकल ट्रॅमल, हे कधी भेटणार आहे, ज्यावेळेस तुम्ही लिंक 4 स्लॉटेड प्लेटला काय करून टाकाल, फिक्स कराल. पुढे, द फिक्स प्लेट or link 4 has a 2 straight grooves cut in it at right angle to each other. मी तुम्हाला सांगितलं होतं की या स्लॉटेड प्लेट मध्ये हा जो हॉलो भाग दिसतोय ना तुम्हाला, हे जे हॉलो पोर्शन आहे ते दोन्ही एक दुसऱ्याला कसे आहेत, एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये. आणि हा जो हॉलो पोर्शन आहे याला काय म्हटलं जातं, दिस इज कॉल्ड एज अ ग्रूव्ज. ठीक आहे. सो हे जे 2 ग्रूव्ज कट केलेले दिसत आहेत तुम्हाला, हॉलो सेक्शन जे दिसतंय ते एक दुसऱ्याला कसे राईट अँगल मध्ये, ते जिथं लिहिलंय द फिक्स प्लेट और द लिंक 4 हैज अ 2 स्ट्रेट ग्रूव्ज which are at right angle to each other. ते जे 2 स्ट्रेट ग्रूव्ज आहेत, हॉरिझॉन्टल वर्टिकल, हे दोन्ही एक दुसऱ्याला कसे आहेत, 90 डिग्री मध्ये. त्यानंतर लिंक 1 and link 3 are known as sliders and form the sliding pair with the link 4. I told you already. Link 1, link 3 दोन्ही काय आहेत, as they are sliders and they are forming a sliding pair कोणासोबत, with link 4. त्यानंतर link 2. Link 2 is a bar, है ना, which is forming a turning pair with the link 1 and link 3. तेच लिहिलेलं आहे या ठिकाणी. हे 2-3 हे सगळे सांगितले आहेत मी तुम्हाला. ग्रूव्हचा पॉईंट सांगितला, इलिप्स सांगितलं होतं. फक्त हा एक माझा सांगितला की स्लॉटेड बार जो आहे तो फिक्स आहे. ते समजून घ्यायचं आहे की स्लॉटेड बार जर मोशन मध्ये नाही याचा अर्थ ती फिक्स लिंक आहे. ठीक आहे, एक फिक्स लिंक आहे स्लॉटेड बार जी आपली बेसिकली ती फिक्स लिंक आहे, जी लिंक नंबर 4 आहे तुमची. त्या लिंक नंबर 4 मध्ये 2 ग्रूव्ज कट केलेले आहेत जे एक दुसऱ्यासोबत राईट अँगल मध्ये. त्यानंतर लिंक 1 आणि लिंक 3 जी आहे ती बेसिकली स्लाइडर्स आहेत आणि ते फॉर्म करताय स्लाइडिंग पेअर विथ द लिंक 4. लिंक 2 जी तुमचं एक बार आहे जी लिंक 1 आणि लिंक 3 सोबत काय फॉर्म करते, टर्निंग पेअर फॉर्म करणार आहे. नेक्स्ट पॉइंट, व्हेन द लिंक 1 and 3 आर स्लाइड, ज्यावेळेस लिंक 1 आणि लिंक 3 दोन्ही काय होतात, ऍट अ टाइम स्लाइड होतात इन देअर रिस्पेक्टिव्ह ग्रूव्ज. आता बी कोणामध्ये स्लाइड होणार आहे, हॉरिझॉन्टल ग्रूव्ह मध्ये. ए कोणामध्ये स्लाइड होईल, व्हर्टिकल ग्रूव्ह मध्ये. मग त्यांनी सांगितलंय की लिंक 1 आणि लिंक 3 ज्यावेळेस त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ग्रूव्ज मध्ये स्लाइड होतात, एनी पॉइंट ऑन लिंक 2, कोणताही एक पॉइंट कन्सिडर करा. कोणावर, या लिंक 2 वर. जसं आपण कोण कन्सिडर केलेला आहे, पॉइंट पी. एनी पॉइंट एंड लिंक 2 सच एज पॉइंट पी ट्रेसेस आउट एन इलिप्स ऑन द सरफेस ऑफ द लिंक 4. लिंक 4 च्या सरफेसवर, जे आपण सरफेसवर तुम्ही तो लिंक 4 ठेवलेला असेल त्या सरफेसवर हा जो आपला पी पॉइंट आहे किंवा कोणताही पॉइंट जर तुम्ही त्या बारवर कन्सिडर करणार, तो पॉइंट तुम्हाला एक इलिप्स ड्रॉ करून दाखवेल किंवा एक इलिप्टिकल पाथ मध्ये तो ट्रेस होईल. 5 पॉइंट आहेत, पुन्हा एकदा सांगतो बघा. पहिला पॉइंट काय होता, इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज टू फॉर्म इलिप्स. Second point, inversion obtained केले by fixing the link number 4. That link number 4 has a 2 straight grooves which are cut at right angle to each other. त्यानंतर link 1 and link 3 are sliders which are forming a sliding pair with the link 4. Link 2 is a bar which is connected with A and B, which is connected with the slider 1 and 3 or link 3 and 1, which are forming turning pair with link 1 and 3. त्यानंतर last point, when these two sliders are slide along their respective grooves,
that any point on this link 2 traces out an ellipse. That's it. मला पाठ होऊन जातं ते 2 मिनिटात. कन्सेप्ट समजा आणि 5 पॉईंट लिहायचे. एवढं करायला तुम्हाला 4 मार्क भेटतात. याच्यापेक्षा सोपं काही नाही मग टर्ममध्ये. ठीक आहे. पहिलं चॅप्टर सगळ्यात सिंपल चॅप्टर आहे तुमचं, असं म्हणायला काहीच हरकत नाही. याच्यानंतरचे पुढचे 2 चॅप्टर तर तुमचे ड्रॉइंगवरच राहतील. मोस्ट ऑफ दी ड्रॉइंगच आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 4, 5, 6 बी जे ते पण एवढे काही सोपे नाही. त्याच्यामध्ये मग डेरिव्हेशन, न्यूमरिकल्स भरपूर राहतील. सो पहिलं चॅप्टर जे आहे तुमचं एकदम सोपं आणि सिंपल चॅप्टर आहे. तर हे चॅप्टर व्यवस्थित करायचं सगळ्यांनी. ठीक आहे. थेरी आहे, पाठ करून ठेवा आणि येईलच ती फिक्स. असं काहीच नाही की ही थेरी सुटून जाते. याच्यामधनं तुम्हाला 14 मार्कचं चॅप्टर आहे. याच्यामधनं 14 मार्कचा पोर्शन विचारला जातो. 14 का 12 काहीतरी आहे असं. ठीक आहे. चला आता सेकंड टाईपचं इन्व्हर्जन बघूया आपण. स्कोचक मेकॅनिझम. इलेक्ट्रिकल ट्रॅमलचं वर्किंग ॲनिमेशन आहे बघा. तुम्हाला एक छोटासा ब्लॅक कलरची लाईन येताना दिसते बघा. तो आपला पॉईंट पी आहे. जसे स्लायडर्स मूव्ह होत आहेत हॉरिझॉन्टल ग्रूव आणि व्हर्टिकल ग्रूवमध्ये, तसा तो कनेक्टिंग तो बारवर कनेक्ट केलेला जो पॉईंट होता एक, तो बेसिकली एक इलिप्टिकल शेपमध्ये रोटेट होतो आहे. ऑब्झर्व करा, एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. फार सिम्पल मेकॅनिझम आहे. फक्त ऑब्झर्व करा कोणत्या टर्मला काय म्हटलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट टाईपचं इन्व्हर्जन आहे आपलं स्कोच योक मेकॅनिझम. अतिशय सिंपल मेकॅनिझम आहे बघा. मेकॅनिझम मध्ये करायचं काय पहिले हे समजून घेऊ, त्यानंतर इथे येऊ आपण. ही सगळ्यात पहिले एक तुमची फिक्स लिंक आहे. कोणती? लिंक 1. ठीक आहे. दिस इज युअर फिक्स लिंक. इथे खाली फिक्स करून ठेवलेली आपण. या फिक्स लिंक मध्ये एक आपण लिंक 2 जोडलेली आहे. जी लिंक 2 तुमची ऍक्च्युली आहे काय, तर दिस वन इज युअर क्रँक. लिंक 2 काय तुमचं एक क्रँक आहे. जे क्रँक काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि हे जे क्रँक आहे एका स्लायडर मध्ये, इथे बघा ही जी व्हर्टिकल स्लॉट आहे, हा स्लॉटेड प्लेट आहे एक प्रकारची ही. पण या स्लॉटेड प्लेट मध्ये एक छोटासा स्लायडर लावून ठेवलेला आहे आपण, ज्याला कुठं पॉईंट केलेला आहे, पॉईंट ए वर. तर A to B काय आहे तुमचा क्रँक, आणि क्रँकचा एक एंड या फिक्स लिंक मध्ये आणि एक एंड त्या स्लायडरला आहे. तर क्रँक ऑफकोर्स काय होतं, रोटेट होत असतो. तो क्रँक रोटेट होईल. क्रँक रोटेट झाला म्हणजे हा स्लायडर काय होईल, त्या स्लॉटेड प्लेट मध्ये स्लाइड होणार आहे वर खाली. आणि तो जसा स्लाइड होतो तसं हे स्लॉटेड प्लेट बी काय होणार आहे बघा. आता जसं हा क्रँक आता वरून खाली येईल, तर हा स्लॉटेड जो स्लाइडर आहे तो खाली यायचा प्रयत्न करेल. आणि या स्लॉटेड प्लेटला ते कुठं पुश करतील, पुढे समोर पुश करतील. समोर पुश केल्यामुळे हा जो तुमचा बेसिकली पिस्टनचा जो रॉड आहे, हे बेसिकली एक पिस्टन आणि एक सिलेंडर आहे ना. हे बघा हे पिस्टन दिसतंय मध्ये, हे एक सिलेंडर आहे बाहेर आणि हा पिस्टनचा रॉड आहे. तर हा पिस्टनचा रॉड मध्ये जाईल. जसा हा स्लॉटेड प्लेट खाली येऊन आपला जो स्लायडर आहे तो इकडच्या साईडला येतो, तर स्लॉटेड प्लेट कुठे खेचली जाणार आहे, समोर. स्लॉटेड प्लेट समोर. जेव्हा स्लायडर इथे येऊन जाईल तुमचा, तेव्हा स्लॉटेड प्लेट समोर. तसं स्लायडर परत समोर जाईल. स्लॉटेड प्लेट सोबत पिस्टन रॉड मागे. जसं स्लायडर करून परत मागच्या साईडला येईल. स्लॉटेड प्लेट आणि पिस्टन परत पुढे. सो बेसिकली होतं काय, हे रोटरी मोशनचं कन्व्हर्जन रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये होतोय. परत एकदा हे रोटरी मोशन जे बेसिकली असं, हे रोटरी मोशनचं कन्व्हर्जन या स्लायडरच्या साह्याने, या स्लॉटेड प्लेटच्या साह्याने कशामध्ये कन्व्हर्जन होत आहे, रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये. ठीक आहे. तर हे जे इन्व्हर्जन ऑप्टेन होतं हे कशामुळे ऑप्टेन झालंय, कारण आपण लिंक 1 काय करून ठेवली आहे, फिक्स. लिंक 3 जी तुमची स्लायडर ती सुद्धा फिक्स केली तर चालते, पण ही जी डायग्राम मी ड्रॉ केली यामध्ये लिंक 1 फिक्स आहे. तर आपण लिंक 1 फिक्स वरूनच एक्झाम्पल घेणार आहे. काय केलं मग, लिंक 1 फिक्स केली, त्याच्यामध्ये क्रँक अटॅच होता, क्रँकला एक स्लायडर अटॅच केला. स्लायडर एका स्लॉटेड प्लेट मध्ये. जसा क्रँक रोटेट होईल, स्लायडर स्लाइड होईल त्या स्लॉटेड प्लेट मध्ये, आणि स्लाइड होताना तो स्लॉटेड प्लेटला पुश करेल पुढे. आणि जेव्हा स्लायडर क्रँक आपला मागच्या साईडला येईल तेव्हा स्लॉटेड प्लेटला पुल करेल पुढे. तर मागे पुढे करणारे कोण, स्लायडर. कोणाच्या साह्याने, क्रँकच्या साह्याने. सो बेसिकली रोटरी मोशनचं कन्व्हर्जन रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये होत असतं. तेच सगळं इथे दिलेलं आहे बघा 3 पॉईंट मध्ये. काय सांगितलंय, दिस मेकॅनिझम इज यूज फॉर कन्व्हर्टिंग द रोटरी मोशन इनटू द रेसिप्रोकेटिंग मोशन. आता सांगितलं रोटरी क्रँकचं रोटरी मोशन पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये कन्वर्ट होऊन जातं. दिस इन्व्हर्जन इज ऑब्टेन बाय फिक्सिंग द लिंक 1, फिक्सिंग द आयदर लिंक 1 और लिंक 3. मी तुम्हाला सांगितलं की लिंक 1 किंवा लिंक 3 दोघांपैकी एक कोणती तरी फिक्स केली चालते, पण आपण कोणती केलेली आहे, हिअर द लिंक 1 इज fixed. And last, in this mechanism, when the link 2 काय आपला क्रँक आहे, link 2 rotate about B as center, B ला as a center कन्सिडर करून हा जो लिंक 2 एक क्रँक तो काय होतो आपला, रोटेट होतो. तर लिंक 4 जी आहे तुमची ती रेसिप्रोकेट होते. लिंक 4 कोण आहे, व्हॉट इज लिंक 4? लिंक 4 तुमचं हे पिस्टन,
हे बेसिकली हे जे मागे पुढे होणारं इंजिन आहे हे दिस इज युअर लिंक 4 आणि ती लिंक 4 काय होत राहते रेसिप्रोकेट होत राहते अँड लिंक 1 जी आहे इट गाइड्स द फ्रेम. जे पूर्ण इंजिनचं फ्रेम आहे ते गाईड करायचं काम हे करणार आहे. इन्व्हर्जन बघू आता आपण याचं. स्कोचक मेकॅनिझम बघा. बेसिकली आपल्याला माहिती आहे रोटरी मोशनचं कन्व्हर्जन कशात होणार आहे रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये. रेड कलरची एक फिक्स लिंक आहे त्याला आपण येल्लो कलरचा क्रँक अटॅच केलेला आहे आणि तो क्रँक एका स्लायडरसोबत अटॅच केलेला आहे आपण आणि तो स्लायडर काय करतो आहे बेसिकली तर त्या स्लॉटेड बारमध्ये वर खाली होतो आहे आणि तो स्लायडर बार मागे पुढे पुश झाल्यामुळे तो पिस्टन पण रेसिप्रोकेट होतो आहे. नेक्स्ट टाईपचं आणि लास्ट इन्व्हर्जन आहे आपलं ओल्डहॅम कपलिंग. वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला दिसतच असेल इम्पॉर्टंट काय काहीतरी वेगळं दिसतं आहे. थोडीशी डायग्राम पण किचकट आहे तर हे जास्त करून विचारलं जाईल तुम्हाला. जर डबल स्लायडरमध्ये आलो ना तर मोस्ट ऑफ दी चान्सेस याचेच राहतात. हे नाही तर इलेक्ट्रिकल ट्रॅव्हल कारण स्कोचॅक तुम्ही पाहिलं स्कोचॅक पाहिलं तुम्ही छोटंसं एकदम ते जास्त करून विचारलं जात नाही. ते आले तरी मग ते 2-2 मार्क्ससाठी येऊन जातात 2-3 मार्क्ससाठी. बघा ओल्डहॅम कपलिंग 4 मार्क्ससाठी येण्याची शक्यता दाट आहे. काय ओल्डहॅम कपलिंगमध्ये ओल्डहॅम कपलिंग यूज कधी केलं जातं तर कपलिंग काय राहतं हे तुम्ही शिकाल कदाचित मला वाटतं ऑटोमोबाईलमध्ये. ऑटोमोबाईल तुम्हाला नेक्स्ट इयरला राहील कदाचित आता नसेल. तर कपलिंग काय राहतं तर कपलिंग एक मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये 2 रॉड किंवा 2 शाफ्ट जे ते कनेक्ट केले जातात. म्हणजे असे शाफ्ट की जे म्हणजे ज्यांचे ॲक्सिस जे आहेत ना ते काही डिस्टन्सवर आहे. त्यांना काहीतरी नाव राहतं माझ्या लक्षात नाही येते. म्हणजे समजा एक शाफ्ट आहे तसा हा एक शाफ्ट आहे इकडे एक दुसरा शाफ्ट आहे समजा हा माझा बोट दुसरा शाफ्ट आहे. आता हे दोन्ही शाफ्ट कनेक्ट करायचे म्हणजे या मार्करचं मोशन मला या बोटाला द्यायचं आहे. समजा हा शाफ्ट फिरतोय आणि मला इकडे ह्या शाफ्टला त्याला मोशन द्यायचं आहे. मी असं जोडू नाही शकत है ना. असं जोडण्यासाठी बी जॉईंट्स राहतात त्याला युनिव्हर्सल जॉईंट म्हणतात. ते तुमच्या गाडीच्या स्टेअरिंगमध्ये राहतं. जाऊ दे ते ऑटोमोबाईलचा पार्टी तर निघू शकत आपण जास्त होऊन जाईल ते है ना. तर काय झालं तर ह्या शाफ्टचं मोशन आपल्याला या शाफ्टला द्यायचंय. तर ह्या असे जे 2 शाफ्ट राहतात हा जे अलाइन नाही राहत. अलाइन म्हणजे एका लाईनीत नाही राहत है ना. हे अलाइन नाही आहे ते आर नॉट अलाइन. त्यांचे ऍक्सेस जे आहेत ते ऑफसेट आहे. म्हणजे दोन्ही ऍक्सेस एकाच लाईन मध्ये आहेत का नाही. एक ऍक्सिस आणि दुसरा ऍक्सिस जो आहे तो ऑफसेट आहे म्हणजे खाली आहे. दोन्ही ऍक्सिस मध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. मग या दोन्ही ऍक्सिस मधलं डिस्टन्स जर ह्या शाफ्टचं मोशन ह्या शाफ्टला पाठवायचं असेल तर अशा वेळेस वापरली जाते कपलिंग. ठीक आहे. आणि आपण त्याचाच एक टाईप बघतोय ओल्डहॅम कपलिंग जी असेच 2 शाफ्ट एक दुसऱ्याचं मोशन ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाते. एका शाफ्टचं मोशन दुसऱ्या शाफ्टला ट्रान्सफर करायचे ज्या दोन्ही शाफ्टमध्ये जर काही डिस्टन्स असेल तर एका शाफ्टचं मोशन दुसऱ्या शाफ्टला पाठवण्यासाठी ओल्डहॅम कपलिंगचा वापर केला जातो. फर्स्ट पॉईंट तो दिलाय मी दॅट ओल्डहॅम कपलिंग इज यूज फॉर कनेक्टिंग द 2 पॅरलल शाफ्ट. पॅरलल आहेत दोन्ही एक दुसऱ्याला है ना. पॅरलल आहेत 2 पॅरलल शाफ्ट whose axes are at small distance apart. ज्यांचे ऍक्सिस जे आहेत ते थोड्या अंतरावर आहेत. असे 2 ऍक्सिसला जॉईन करण्यासाठी अशा 2 शाफ्टला जॉईन करण्यासाठी ओल्डहॅम कपलिंगचा वापर केला जातो. इथं दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये बघा. खाली एक पहिले डायग्राम एक्सप्लेन करून देतो. खाली एक फ्रेम आहे फिक्स्ड. त्या फ्रेमवर 2 रॉड दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि बेसिकली या 2 रॉडचं काही काम नाही. हे सपोर्टिंग आहे फक्त. हे सपोर्टिंग फ्रेम आहे पूर्ण तुमची. एवढी महत्वाचं काम तुमचं इथून सुरू होतंय बघा. आणि हा जो एक तुम्हाला चौकट दिसतोय इथे हे चौकट बी काही नाही सपोर्टिंग फ्रेमचाच पार्ट आहे. त्या चौकटमध्ये जो फिरणारा हा शाफ्ट आहे हा जो दिसतोय ना तुम्हाला हा दिस वन हा तुमचा शाफ्ट आहे. ए शाफ्ट ए जो काय होणार आहे रोटेट होणार आहे कारण तो काय तुमचा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे. त्याला एनर्जी भेटलेली आहे. आणि तुम्हाला दुसरा शाफ्ट जो फिरवायचा आहे तो कुठे आहे बघा इथं लिहिलेलं आहे तुमचं ड्रिव्हन शाफ्ट कुठे आहे पॉइंट बी वर. हा दुसरा शाफ्ट आहे. आता याचा जर ऍक्सिस पाहिला तुम्ही हा बघा हा ऍक्सिस इथं आहे सेंटरचा आणि एचा जर ऍक्सिस पाहिला तो कुठे आहे वरती बघा दिसतंय. हा इथं एक आहे इथं एक येतोय. गॅप आहे ना दोघांमध्ये. मग असे 2 शाफ्ट जे ज्यांच्या ऍक्सिस मध्ये डिस्टन्स राहतात जे मिसअलाइन राहतात किंवा ऑफसेट शाफ्ट राहतात त्या दोन्ही ऑफसेट शाफ्टला या ड्रायव्हिंग शाफ्टचं मोशन या ड्रिव्हन शाफ्टला देण्यासाठी कपलिंगचा वापर केला जातो. इथं हे जे तुम्हाला 3 चौकट दिसत आहेत ना हे कपलिंगचा भाग आहे. सो दिस इज नथिंग बट काय तुमची कपलिंग. तर अशी ओल्डहॅम कपलिंग वापरली जाते जेणेकरून तुमचे 2 शाफ्ट ज्यांचे ऍक्सिस थोड्या अंतरावर असेल असं नाही की खूप जास्त अंतर आहे थोड्याशा अंतरावर असतील आणि असे जर 2 ऑफसेट ऍक्सिस असतील 2 ऑफसेट शाफ्ट असतील तर एका शाफ्टचं मोशन दुसऱ्या शाफ्टला ट्रान्सफर करण्यासाठी ओल्डहॅम कपलिंगचा वापर केला
जातो. म्हणून दिलं काय, द ओल्डहॅम कपलिंग इज यूज फॉर द कनेक्टिंग द टू पॅरलल शाफ्ट हुज ऍक्सेस आर स्मॉल डिस्टन्स अपार्ट आहे. बरं, थोडासा डिस्टन्स पाहिजे. पुढे the shafts are coupled in such a way that if the one shaft rotates, the other shaft is also rotate at the same speed, and this inversion is obtained by the fixing the link to. बघा काय दिलंय मी या ठिकाणी की हे जे शाफ्ट आहेत A, B, हे शाफ्ट अशा पद्धतीने कपलिंग केलं जातं, त्यांचं कपल केलं जातं, म्हणजे अशा पद्धतीने जोडले जातात जेणेकरून शाफ्ट ए जितक्या स्पीडवर फिरतोय तितक्याच स्पीडवर तुमचा शाफ्ट बी सुद्धा फिरत असतो. आणि हे जे इन्व्हर्जन आहे हे आपल्याला भेटतंय कधी, ज्यावेळेस तुम्ही ही फिक्स लिंक जी ना लिंक टू याला काय करून टाकणार, फिक्स करणार. ज्यावेळेस ही इन्व्हर्जन कधी ऑब्टेन होऊ शकतं, व्हेन यू फिक्स द लिंक टू, जो ड्रिव्हन शाफ्ट आहे त्याचाच स्पीड, त्याचा जेवढा स्पीड आहे तेवढाच कोणाला भेटून जातो, ड्रिव्हन शाफ्टला. हे अशा पद्धतीने कपलिंग केलं जातं ओल्डहॅम कपलिंग मध्ये. सेकंड पॉइंट, शाफ्ट्स आर कपल्ड इन अ सच अ वे दॅट वन शाफ्ट रोटेट, अदर शाफ्ट ऑल्सो रोटेट विथ द सेम स्पीड. जेवढा स्पीडने एक शाफ्ट फिरत होतो तेवढ्याच स्पीडने दुसरा शाफ्ट फिरतो. आणि अशा टाइपचे इन्व्हर्जन ऑब्टेन केले जातात बाय फिक्सिंग द लिंक टू किंवा सपोर्टिंग लिंकला फिक्स करून ऑब्टेन केले जातात. थर्ड पॉइंट काय दिलाय बघा, द shafts to be connected have two flanges 1 and 3 rigidly fastened at their ends by forging. आता फ्लेंज काय राहतं ते पहिले बघा. हा जर तुमचा शाफ्ट आहे ना, तर या शाफ्टच्या वर मी एक समजा असं एक चक्री माझ्याकडे गोल, त्या गोल चक्रीला मध्ये होल क्रिएट केलं या शाफ्टच्या मापाचं आणि जबरदस्ती ठोकून फिक्स करून दिलेलं आहे या चक्रीला. बस एवढं समजा. हे काय चक्री जी आहे जी फिरणार आहे ती तुमची काय बेसिकली फ्लेंज आहे, त्याला काय म्हटलं जातं, फ्लेंज. जर समजा तुमच्याकडे एक रॉड आहे ना, आणि तुम्ही ते भिंगरी वगैरे खेळले असाल लहानपणी, ते गोल गोल फिरते वरती, तर ती कशी फिक्स केलेली राहते, हा जो वरचा भाग राहतो त्याच्यामध्ये दाबून फिक्स केलेली राहते ना, त्यालाच फोर्जिंग म्हटलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ फोर्जिंग, ज्याच्यामध्ये दाबून प्रेस करून त्या रॉडमध्ये फिट बसवलं जातं ना. तो जो फ्लेंज बसवला जाईल मग इकडचा वरचा गोल हा एकदम फोर्ज करून किंवा प्रेस करून तो बसवला जातो, एकदम टाईट होऊन जातो. म्हणजे काय, शाफ्ट जितक्या स्पीडने फिरेल तितक्याच स्पीडने तो फ्लेंज पण फिरला पाहिजे. मग असे फ्लेंज जे आहेत ते फक्त ड्रायव्हिंग शाफ्टवर नाही तर ड्रिव्हन शाफ्टवर बी राहतात. हा ड्रायव्हिंग शाफ्ट, याच्यावर पण एक फ्लेंज राहील. हा इकडचा तुमचा वर थोडासा खाली एक ड्रिव्हन शाफ्ट, त्या ड्रिव्हन शाफ्टवर पण एक फ्लेंज राहील. तर डायग्राम मध्ये बघा, ए तुमचा ड्रायव्हिंग शाफ्ट होता ना, त्याच्यावर बघा ही एक फ्लेंज लावलेली, जिला मी नाव काय दिलंय, लिंक नंबर 1, फ्लेंज लिंक 1. ठीक आहे, हा फ्लेंज जो आहे तो काय तुमची लिंक 1. शाफ्ट तुमची लिंक नाही आहे, कारण शाफ्ट जितक्या स्पीडने फिरणार आहे तेवढ्या स्पीडने फ्लेंज पण फिरणार आहे. तर शाफ्ट आणि तुम्ही शाफ्टला लिंक 1 नाव दिलं काय, फ्लेंजला लिंक 1 नाव दिलं काय, काही फरक नाही पडत, कारण दोघी एक सोबतच फिरताय. त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन नाही, ते दोन्ही सोबतच फिरताय, त्यामुळे त्यांच्यामधलं रिलेटिव्ह मोशन नाहीये. तर हा तुमचा फ्लेंज 1 जो आहे, फ्लेंज जो झाला बेसिकली शाफ्ट ए ला कनेक्ट केलेला तो लिंक 1 आहे. सिमिलरली ड्रिव्हन शाफ्टला बी शाफ्टला एक फ्लेंज कनेक्ट केलेला इथे दिसतोय तुम्हाला बघा, डी नाव दिलेलं आहे. इकडच्या फ्लेंजला नाव मी सी नाव दिलेलं आहे इथे बघा, दिस वन इज सी अँड दिस वन इज डी. हा जो फ्लेंज आहे तुमचा, हा इकडचा एवढा, हा एक फ्लेंज आहे आणि इकडं हा एक फ्लेंज आहे. ठीक आहे, सी फ्लेंज डी फ्लेंज. फ्लेंज सेकंड फ्लेंज जो आहे त्याला नाव दिलंय लिंक 3. लिंक 2 काय, फिक्स. लिंक 1 पहिला फ्लेंज आहे जो ड्रायव्हिंग शाफ्टला कनेक्टेड आहे. लिंक 3 जो आहे तो दुसरा फ्लेंज आहे जो ड्रिव्हन शाफ्टला कनेक्टेड आहे. आणि या ड्रायव्हिंग शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्टच्या मध्ये एक अजून प्लेट दिसते तुम्हाला, ही वाली, ही जी प्लेट दिसते ना, दिस इज कॉल्ड एज अ इंटरमिडिएट पीस. याला काय म्हटलं जातं, इंटरमिडिएट पीस, जे दोन्ही फ्लेंजला जोडायचं काम करेल. एक असा पार्ट आहे हा जो दोन्ही फ्लेंजला जोडायचं काम करतो आणि दोघांच्या मध्ये, म्हणून त्याला इंटरमिडिएट पीस म्हटलं जातं, जो की तुमचा लिंक नंबर 4 असणार आहे. बघा इथे दिलेला आहे पॉइंट, द लिंक 1 and 3 फॉर्म्स टर्निंग पेअर विथ लिंक 2. हे तर क्लिअर असेल तुम्हाला. लिंक 2 तुमची फिक्स आहे आणि फ्लेंज काय होणार आहे, गोल फिरणार आहे. मी सांगितलं शाफ्ट सोबत हा फ्लेंज आहे, शाफ्ट फिरला तर हा फ्लेंज बी रोटेट होईल. तर हा फ्लेंज रोटेट होतोय आणि फ्रेम काय फिक्स आहे. तर लिंक 1 लिंक 3 दोन्ही याच्यासोबत लिंक 2 सोबत कोणती पेअर फॉर्म करणार, टर्निंग पेअर फॉर्म करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर द फ्लेंज हॅव डायमेट्रिकल स्लॉट. आता इथून फार महत्वाचं आहे, द फ्लेंज हॅव डायमेट्रिकल स्लॉट कट इन देअर इनर फेसेस. आता हे काय तर बघा, तुम्हाला इथे एक छोटासा कट दिसतोय, हा काय तुमचा डायमेट्रिकल स्लॉट आहे. आता ही जी गोल प्लेट आहे, तुम्ही ड्रॉइंग शिकलेत तुम्हाला हे कळलं पाहिजे, ही गोल प्लेट आहे समजा आहे. तुम्ही समोरून जेव्हा बघता, समोरून तर प्लेटची काय दिसते, फक्त थिकनेस. समजा इतकी जर जाड प्लेट असेल, समोरून बघताना समोरून फक्त त्याची काय दिसते, थिकनेस दिसते.
त्याचा मागचा भाग दिसतो का? नाही. तर इथं जर तुम्ही मागचा भाग बघितला ना तर इथं पूर्ण एक स्लॉट राहील. स्लॉट म्हणजे एक आडवी पट्टी राहते. ठीक आहे, ॲनिमेशन मध्ये तुम्हाला मी ते एक्सप्लेन करून सांगेल. या तुमच्या फ्लेंजवर एक आडवी पट्टी राहते, इकडच्या प्लेटवर बी आणि तिकडच्या प्लेटवर बी. आणि ज्या दोन्ही फ्लेंजेस राहतात ना, ते दोन्ही फ्लेंजवर जे डायमेट्रिकल स्लॉट क्रिएट केलेले राहतील. डायमेट्रिकल सांगण्याचा अर्थ काय? पूर्ण डायमीटर म्हणजे पूर्ण सर्कलवर राहतात ते. जसं समजा हा जर एक सर्कल राहिला, समजा ही एक जर फ्लेंज आहे तुमची सी, तर याच्यावर पूर्ण असा हा स्लॉट राहील एक. आणि तुम्ही इथून बघताय तर तुम्हाला कोणता भाग दिसतो? फक्त हा समोरचा. तुम्हाला हे मागचं दिसतंय का? नाही. मग तुम्ही समोरचं दिसतंय म्हणून 2D मध्ये फक्त एवढा भाग दाखवतो आपण हा कट केलेला. तर तसा पूर्ण एक कट राहतो फ्लेंज सी वर आणि एक फ्लेंज डी राहते इकडची. त्या फ्लेंज डी वर आता हा हॉरिझॉन्टल होता म्हणून दिसत होता, हा आहे तुमचा व्हर्टिकल. हे दोन्ही जे स्लॉट्स क्रिएट केलेले राहतील ना, हे एक दुसऱ्याला कसे राहतात? परपेंडिक्युलर स्लॉट्स राहतात. ॲनिमेशन मध्ये मी तुम्हाला दाखवेलच ते. पण हे दोन्ही स्लॉट्स कसे राहतील? एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर. हा इथे एक दिसतोय बघा, इथे दिसतोय का तुम्हाला छोटासा कट बाहेर आलेला आहे इथे? हा पण तुमचा काय एक डायमेट्रिकल स्लॉट आहे, जो इथून पूर्ण बघा डायग्राम डॉट्स हे दिसतंय ना तुम्हाला, डॉटेड लाईन. हे काय? हे पूर्ण याचं बॅक व्ह्यू येतो, जो दिसत नाही त्या रेअर व्ह्यूला आपण काय डॉटेड लाईन दाखवतो ना. हा तुमचा एक स्लॉट आहे, इकडे एक स्लॉट आहे. हा स्लॉट कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे. हा स्लॉट कसा आहे? व्हर्टिकल आहे. एक स्लॉट व्हर्टिकल, एक स्लॉट हॉरिझॉन्टल असे राहतात. ठीक आहे, हे दोन्ही फ्लेंजला डायमेट्रिकल स्लॉट्स राहतात जे कट केलेले राहतात. कुठे? त्यांच्या इनर फेसला, आतून. जर हा इकडचा भाग माझा इंटरमिडिएट फेसला टच करणार आहे ना, तर इथं एक स्लॉट राहील. हा इथं मध्ये एक इंटरमिडिएट फेस. हा दुसरा तुमचा फ्लेंज आहे ना, हा इकडचा आहे ना, तर याला असा व्हर्टिकल एक स्लॉट राहील. ठीक, तर बघूया आता याचे अजून पुढचे पॉइंट्स बाकी आहेत, ते कव्हर करून की मग ॲनिमेशन टाकेल मी याचं. बघा नेक्स्ट पॉइंट नंबर 6 काय लिहिलं आहे? द इंटरमिडिएट पीस जे आहे तुमचा, हे इथं इंटरमिडिएट पीस इन 4 विच इज अ सर्क्युलर डिस्क have two tongues T1 and T2 each on each face at right angle to each other. बघा आता सांगितलं काय? आतापर्यंत काय सांगितलं तुम्हाला? रॉड आहे, रॉडवर एक फ्लेंज आहे. फ्लेंजला इनर साइडने है ना, हा रॉड ए, ही फ्लेंज सी च्या इनर साइडला एक डायमेट्रिकल स्लॉट राहणार आहे ना, एक पट्टी राहणार आहे जी डायमीटरच्या अलॉंग राहील, हॉरिझॉन्टल पट्टी. आणि त्या हॉरिझॉन्टल, समजा ही हॉरिझॉन्टल प्लेट आहे तुमची, अशी हॉरिझॉन्टल पट्टी आहे, त्याला आपण स्लॉट असं म्हटलेलं आहे, लाईक दॅट. आणि त्याला पुढे कनेक्टेड कोण आहे? इंटरमिडिएट पीस आहे. आणि त्या आता इंटरमिडिएट पीस मध्ये काय असणार आहे? टंग. आता या टंगचं काम काय? बघा, हा जो स्लॉट आहे, या हा शाफ्ट आहे, हा शाफ्ट फिरला, ही फ्लेंज फिरेल, ही फ्लेंज फिरली तर इथला जो डायमेट्रिकल स्लॉट क्रिएट केलेला आहे तुम्ही, तो स्लॉट बी तर फिरेल ना फ्लेंज सोबत. मग या स्लॉटला फसवण्यासाठी बाहेरून एक टंग लावलेली राहील. परत अशी टंग म्हटलं जातं त्याला, अशी पकडतं ते त्याला. तर हा जो इंटरमिडिएट पीस आहे, एक इंटरमिडिएट पीस म्हणजे काय? तुमचं एक बेसिकली एक सर्क्युलर डिस्क आहे. त्या सर्क्युलर डिस्कच्या मध्ये ना खड्डं राहील, एकदम सोप्या भाषेत. आणि ते खड्डं किती राहील? जेवढं ही डायमेट्रिकल स्लॉट आहे ना तेवढं खड्डं. तर ते डायमेट्रिकल स्लॉट मध्ये, आणि ही जी समजा हा तुमचा डायमेट्रिकल स्लॉट आहे आणि या स्लॉट मध्ये हा जो इंटरमिडिएट पीस आहे याच्यामध्ये एक टंग क्रिएट केलेलं राहील. ती टंग आणि इकडून फ्लेंज आणि हा मधला डायमेट्रिकल स्लॉट आणि हे फ्लेंज अशी फिक्स होऊन जातात इथं. बघा, हा तुमचा इंटरमिडिएट पीस होता. या इंटरमिडिएट पीस मध्ये ही छोटीशी टंग राहील, जी इथं हा जो डायमेट्रिकल स्लॉट असेल, या डायमेट्रिकल स्लॉटला ही टंग काय करेल? फिक्स करून घेईल. सेम तशीच एक टंग इंटरमिडिएट पीसच्या दुसऱ्या साईडला फिरेल. इंटरमिडिएट पीसच्या आतमध्ये एक टंग होती, इकडच्या साईडला कशी असेल आता? व्हर्टिकल. कारण इथली जी फ्लेंज आहे शाफ्ट बी ची, ती कशी आहे? व्हर्टिकल फ्लेंज आहे. तर व्हर्टिकल फ्लेंजला फिक्स करण्यासाठी व्हर्टिकल टंग राहील, ती अशी फिक्स होऊन जाईल याच्यामध्ये. आणि इकडे जी टंग होती ती अशी फिक्स झाली. तसंच हे पण मागून फिक्स होऊन जाईल. म्हणून हे या पद्धतीचा स्ट्रक्चर क्रिएट होऊन जातं. म्हणून सांगितलं काय की इंटरमिडिएट पीस जो आहे जी बेसिकली एक सर्क्युलर डिस्क आहे, त्याच्यावर दोन टर्म्स राहतील T1 आणि T2. जे दोन्ही टर्म्स कसे राहतील? एक दुसऱ्याला राईट अँगल मध्येच असणार आहे. कारण स्लॉट्स जर राईट अँगल मध्ये, एक हॉरिझॉन्टल स्लॉट एक व्हर्टिकल स्लॉट आहे, तर त्याला फिक्स करणारे ज्या टर्म्स राहतील त्या बी तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल राहतील. तर त्या टर्म्स सुद्धा एक दुसऱ्याला कशा असतात? राईट अँगल मध्ये राहतात. पुढे द टर्म्स ऑन द लिंक 4, इंटरमिडिएट पीस वर जी टर्म्स आहेत ऑन लिंक 4 क्लोजली फिट into the slot in the two flange link 1 and 3. ते सांगितलं मी तुम्हाला की ही जी दोन फ्लेंजेस आहेत तुमच्या लिंक 1 आणि 3,
यांच्यावरचे जे स्लॉट्स आहेत त्या स्लॉट्स मध्ये या ज्या टर्म्स राहतात त्या क्लोजली फिट होतात, एकदम टाइटली फिक्स होऊन जातात. पुढे द लिंक 4 कॅन स्लाइड और रेसिप्रोकेट इन द स्लॉट इन द फ्लेंजेस. तर लिंक 4 जी राहते ना ती स्लाइड होते किंवा रेसिप्रोकेट होते कशामध्ये, त्या स्लॉट मध्ये. जे फ्लेंजेसचे स्लॉट होते त्या स्लॉट्स मध्ये ही जी लिंक 4 आहे ती थोडीशी रेसिप्रोकेट किंवा स्लाइड होऊ शकते. म्हणून असं म्हटलं जातं की लिंक 3 आणि लिंक 1 आणि लिंक 3 सोबत लिंक 4 जी आहे ती कोणती पेअर फॉर्म करते, स्लाइडिंग पेअर फॉर्म करते. लिंक 1 आणि लिंक 3 सोबत लिंक 4 जी आहे ती स्लाइडिंग पेअर फॉर्म करते आणि लिंक 1 आणि लिंक 3 हे लिंक 2 सोबत टर्निंग पेअर फॉर्म करतात. हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, तर हा ओल्ड हँड कपलिंगचा पार्ट जो आहे ना तो तुम्ही परत एकदा बघायचा, व्हिडिओ दोनदा बघा, ते व्यवस्थित कळेल. मग 8 नंबरचा पॉईंट बघा, लास्ट पॉईंट आहे. काय लिहिलंय, वेन द ड्रायव्हिंग शाफ्ट ए रोटेट्स. आता हे तुम्हाला क्लिअर होऊन गेलं, हा शाफ्ट आहे त्याच्यावर ही फ्लेंज आहे, त्या फ्लेंजच्या इनर साइडला आतमधल्या तिकडच्या साइडला एक स्लॉट क्रिएट केलेला आहे. आणि सिमिलरली इकडे हा जो दुसरा फ्लेंज आहे, दुसरा रॉड आहे बी, ज्याला आपल्याला मोशन द्यायचं आहे, त्याच्यावर एक फ्लेंज आहे. हे दोन्ही शाफ्ट जे आहेत ते ऑफसेट आहेत, वर खाली आहेत त्यांचे ऍक्सिस. तर हा जो फ्लेंज आहे त्याच्यामध्ये पण एक डायमेट्रिकल स्लॉट क्रिएट केलेला आहे, पण हा स्लॉट जो आहे तो व्हर्टिकल आहे, हा स्लॉट जो आहे तो हॉरिझॉन्टल आहे. या दोन्ही स्लॉट्सला फिक्स करण्यासाठी एक इंटरमिडिएट पीस आहे. त्या इंटरमिडिएट पीसवर दोन टर्म्स राहतील, या साईडला हॉरिझॉन्टल टर्म, तिकडच्या साईडला व्हर्टिकल टर्म, जे त्या दोन्ही स्लॉट्स मध्ये जाऊन पक्के बसून जातील एकदम फिक्स. म्हणजे या तिघांची मिळून एकदम घट्ट असं काहीतरी बनून जातं है ना पूर्ण. मग ए शाफ्ट फिरला तर सी फिरेल, सी फिरला तर इंटरमिडिएट पीस फिरेल, इंटरमिडिएट पीस फिरला तर डी फिरेल आणि डी फिरला तर ड्रायव्हिंग शाफ्ट फिरतो. आणि हे इतके क्लोजली आणि इतके टाइटली कनेक्टेड राहतात की जितका स्पीड ए ला भेटेल तितकाच सी ला, तितकाच इंटरमिडिएट पीसला, तितकाच डी ला, तितकाच बी ला भेटत असतो. हेच मी लास्ट पॉइंट मध्ये दिलंय. when the driving shaft A rotates the flange म्हणजे काय तुमची लिंक 1 causes the intermediate piece link 4 to rotate. काय सांगितलं, ड्रायव्हिंग शाफ्ट फिरला तर जी लिंक 1 आहे ती इंटरमिडिएट, ड्रायव्हिंग शाफ्ट फिरला जी लिंक 1 आहे ती इंटरमिडिएट पीसला रोटेट करेल ऍट द सेम अँगल, तेवढाच फिरवेल है ना, रोटेट होतंय म्हणून सेम अँगल थ्रू विच द फ्लेंज रोटेट. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, फ्लेंज रोटेट होणार आहे अँड द फर्दर रोटेट्स द फ्लेंज डी ऍट द सेम अँगल. बघा पुढे काय सांगितलं की ए फिरला, सी फ्लेंज फिरली म्हणून इंटरमिडिएट पीस फिरला, इंटरमिडिएट पीस फिरला म्हणून तो तेवढ्याच अँगलवर फर्दर फ्लेंज डी ला सुद्धा तेवढ्याच सेम अँगलवर रोटेट करेल आणि फ्लेंज डी जितक्या अँगलवर रोटेट होईल तितकाच अँगलवर शाफ्ट बी सुद्धा रोटेट होणार आहे. अशा पद्धतीने तुमचं पूर्ण हे ओल्ड हॅम कपलिंगचं एक्सप्लेनेशन आहे. आता मस्तपैकी याचं ॲनिमेशन टाकू आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल की स्लॉट कोणता आहे. नाव लक्षात ठेवा बरं, स्लॉट्स, टंग, त्यानंतर फ्लेंज, दोन फ्लेंज आहेत, दोन स्लॉट्स आहेत, दोन परपेंडिक्युलर टू इच अदर स्लॉट आहे, दोन परपेंडिक्युलर टू इच अदर टंग्स आहेत. आणि हे पूर्ण मेकॅनिझम जे आपण एका फ्रेमवर कनेक्ट केलेलं आहे, जी फ्रेम कशी आहे, फिक्स्ड आहे. म्हणून फ्रेम कोणती, तुमची लिंक 2. त्या लिंक 2 सोबत जे दोन्ही फ्लेंजेस आहेत तुमचे 1 आणि लिंक 1 आणि लिंक 3 ते दोन्ही टर्निंग पेअर फॉर्म करतात. आणि त्या लिंक 1 आणि लिंक 3 या दोन्ही फ्लेंज सोबत जो इंटरमिडिएट पीस आहे तो तुमचा स्लाइडिंग पेअर किंवा रेसिप्रोकेट पेअर फॉर्म करत असतो. या ठिकाणी आता तुमचं एक ॲनिमेशन येईल आणि त्यानंतर तुमचं पहिला चॅप्टर संपलेलं आहे. तुमचं टॉमचं फर्स्ट चॅप्टर संपलेलं आहे या ठिकाणी. ठीक, ओल्ड हॅम कपलिंगचं ॲनिमेशन बघूया. येलो कलरचा तुमचा इंटरमिडिएट पीस आहे, त्याच्यावर बघा तुम्हाला दोन लाईन्स दिसत आहेत, एक व्हर्टिकल लाईन आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. तर हे काय तुमचे टीथ आहेत जे फ्लेंजेसच्या ग्रूजमध्ये जाऊन फिक्स झालेले आहेत. ठीक आहे, आणि ग्रीन कलरची जी फ्लेंज आहे ती बेसिकली ड्रायव्हिंग शाफ्टला कनेक्ट केलेली आहे. ड्रायव्हिंग शाफ्ट रोटेट होईल त्यामुळे ग्रीन कलरची फ्लेंज रोटेट होईल. ग्रीन कलरची फ्लेंज रोटेट झाल्यामुळे इंटरमिडिएट पीस रोटेट होतो आहे आणि इंटरमिडिएट पीस रोटेट झाल्यामुळे ब्ल्यू कलरची फ्लेंज रोटेट होते आणि ब्ल्यू कलरची फ्लेंजची ती आपण ड्रिव्हन शाफ्टला कनेक्ट केली, त्यामुळे ड्रिव्हन शाफ्टसुद्धा रोटेट होणार आहे. ग्रूज आणि टीथ कशा पद्धतीने अरेंज केले गेलेले आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करून घ्या.